नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल मेथी मटार मलाई। तुम्ही म्हणाल ही भाजी तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा। सगळेजण आवडीने खातील अशा प्रकारची टेस्टी भाजी बनून तयार होते। वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। मेथी मटार मलाई बनवण्यासाठी इथं मी फ्रेश मटारच्या शेंगा घेतलेल्या आहेत। या शेंगा मी सर्वात आधी सोलून घेणार आहे। त्याचबरोबर एक फ्रेश मेथीची गड्डी देखील घेतलेली आहे। थंडीचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये अशा प्रकारच्या फ्रेश मटारच्या शेंगा आणि मेथीची भाजी भरपूर प्रमाणात येते। अशा वेळेस तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करा। तर आपल्याला घेतलेले मटार सोलून घ्यायचे, त्याचबरोबर मेथीची भाजी देखील आपल्याला नीट करून घ्यायची आहे। ही मेथीची भाजी अगदीच कोवळी आहे, त्यामुळे इथे मी देठांचा देखील वापर करणार आहे। अगदी कोवळे देठ आणि पानं इथे मी भाजी बनवण्यासाठी घेणार आहे। मेथी मटार मलाई बनवण्यासाठी तुम्ही फक्त पानांचा वापर केला तरी देखील चालू शकतं। तर एक वाटी मटार मी सोलून घेतला, त्याचबरोबर एक गड्डी मेथीची इथं मी अगदी कोवळ्या देठांमध्ये आणि पानांमध्ये नीट करून घेतली। सर्वात आधी आपल्याला हे मटार आणि भाजी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। मेथी मटार स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर मेथीमधलं पाणी आहे ते पूर्णपणे निघून गेलं। त्यानंतर ही भाजी आपल्याला थोडी थोडी करून चाकूने चिरून घ्यायची। जास्तही बारीक नाही चिरली तरी देखील चालू शकतं। या भाजीमध्ये मी कोवळ्या देठांचा वापर केलेला आहे, त्यामुळे याला मी चिरून घेते। जर का फक्त पानांचा वापर करत असाल तर नाही चिरलं तरी देखील चालू शकतं। इथं पहा संपूर्ण भाजी आहे ती मी अगदी रफली चिरून घेतली। पुढच्या कृतीकडे वळूयात। गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली। कढईमध्ये साधारणपणे 1 चमचाभर इतकं तेल घातलं। तेल छान गरम झालं की यामध्ये एक मीडियम आकाराचा उभा चिरलेला कांदा घालते। सोबतच 12 ते 15 इथं मी काजू घेतलेले आहेत। 8 ते 9 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या। सोबतच यामध्ये अर्धा चमचा इतकी खसखस घातलेली आहे। कांद्यातला कच्चेपणा दूर होईपर्यंत संपूर्ण साहित्य आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं। जास्तही करपायचं नाही, अगदी हलकंसं भाजायचं आहे। मेथी मटार मलाईमध्ये असे हे काजू घातले तर आपली ग्रेव्ही आहे ती अगदी क्रीमी बनून तयार होते। खसखशीमुळे याला छान फ्लेवर येतो। इथं पहा ही खसखस आहे ती कढईला अजिबात चिकटलेली नाही। संपूर्ण खसखस कांदा आणि बाकीच्या साहित्याला चिकटलेले आहे, त्यामुळे कढईमधून पटकन बाजूला निघली। संपूर्ण साहित्य हलकंसं भाजलं, कढईमधून बाजूला काढते। आता त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा एक छोटासा चमचाभर इतकं तेल घातलं। यामध्ये आपल्याला चिरून घेतलेली भाजी घालायची। सोबतच आपल्याला ही भाजी थोडीशी हलवली की यामध्ये अगदी थोडंसं चवीकरता मीठ घालायचं आहे। त्यानंतर ही भाजी आपल्याला फक्त 2 मिनिटांसाठी परतून घ्यायची। ओपनलीच आपल्याला अधूनमधून हलवत या भाजीमधलं पाणी आटेपर्यंत हिला परतून घेऊयात। अशी ही मेथीची भाजी परतून घेतली तर मेथी मटार मलाईमध्ये ही भाजी अजिबात कडू लागत नाही। त्यामुळे सुरुवातीला अगदी 2 मिनिटांसाठी याला असं परतून घ्यायचं। हवं असल्यास या मेथीच्या भाजीमध्ये तुम्ही अगदी थोडीशी साखर देखील घालू शकता, त्यामुळे देखील मेथीच्या भाजीचा कडवटपणा पूर्णपणे निघून जातो। फ्राय केलेली भाजी बाजूला काढली। पुन्हा त्याच कढईमध्ये मी 1.5 ग्लास इतकं पाणी घातलं। त्यामध्ये अगदी अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर घातली। त्यानंतर मटार घातले आणि हे मटार देखील हलकेसे या पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत। अगदी हलकेसेच आपल्याला हे मटार या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे, जास्तही शिजवण्याची आवश्यकता नाही। पाण्यामध्ये थोडीशी साखर घातली तर मटारचा रंग आणखीनच जास्त असा हिरवागार दिसतो। इथं पहा संपूर्ण मटार आहेत ते मी वाफवून घेतलेले आहेत। कढईमधून पाण्यातून बाजूला काढले। तोपर्यंत भाजून घेतलेलं संपूर्ण साहित्य थंड झालं। यामध्ये पाव ते अर्धा वाटी पाणी घालून मिक्सरला अगदी बारीकसर असं वाटून घ्यायचं। जास्तही जाड ठेवायचं नाही, अगदी स्मूथ याची पेस्ट बनवून घ्यायची। मेथी मटार मलाई ही पांढऱ्या रंगाचीच असते, त्यामुळे यामध्ये आपण अजिबात कोथिंबीर किंवा टोमॅटोचा वापर करणार नाही। भाजीसाठी लागणारी संपूर्ण पूर्वतयारी झाल्यानंतर भाजीला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली। कढईमध्ये छोटीशी 1.5 पळी इतकं तेल घातलं। जास्तही तेल घालण्याची अजिबात आवश्यकता नाही। 1 टेबलस्पून इतकं बटर घातलं। बटर तेलामध्ये पूर्णपणे वितळल्यानंतर यामध्ये पाव चमचे इतकं जिरे घातलं। जिरे छान फुललं की यामध्ये बनवून घेतलेली आपल्याला पेस्ट घालायची आहे। ही संपूर्ण ग्रेव्ही आपल्याला यामध्ये घातल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी लो गॅसवरती अधूनमधून हलवत छान अशी परतून घ्यायची। यामध्ये घातलेलं पाणी आटेपर्यंत ही ग्रेव्ही आपल्याला परतून घ्यायची। इथं पहा संपूर्ण ग्रेव्ही आहे ती अगदी व्यवस्थित अशी परतून झाली। याला छान असं तेल सुटलेलं आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे पूड
आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला। मेथी मटार मलाईमध्ये जास्त मसाले जात नाहीत, अगदी कमी मसाल्यांमध्येच ही भाजी बनवली जाते। वाटण बनवताना आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे, त्यामुळे ही भाजी तिखट बनवून तयार होते। इथं आपल्याला फोडणीमध्ये लाल मिरची पावडर किंवा हळद घालण्याची अजिबात आवश्यकता नाही, त्याने आपल्या भाजीचा रंग थोडासा लालसर होतो। आवडत असल्यास तुम्ही घालू शकता। इथं बघा मिक्सरचं भांडं विसून साधारणपणे पाऊण ते 1 वाटी इतकं पाणी घातलं, व्यवस्थित एकदा मिक्स करते। मसाल्यांना छान टेस्ट यावी यासाठी चवीकरता मीठ घालते। व्यवस्थित मिक्स करून यामध्ये आपल्याला वाफवून घेतलेले मटार घालायचे। मटार घातल्यानंतर एकदा मिक्स करते। गॅस अगदी लो करायचा आणि याला साधारणपणे 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचं। ओले मटार आहेत आणि ते वाफवून घेतल्यामुळे पटकन शिजतात। इथं आपण ओल्या मटारच्या शेंगांचा वापर केलेला आहे, नसेल तर तुम्ही फ्रोझन मटार वापरला तरी देखील चालू शकतं। इथं पहा थोड्या वेळासाठी ही ग्रेव्ही मी शिजवून घेतली। झाकण काढल्यानंतर याला एकदा व्यवस्थित मिक्स करते। मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला वाफवून घेतलेली मेथीची भाजी घालायची। भाजी देखील या ग्रेव्हीमध्ये अगदी व्यवस्थित अशी हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात। भाजी घातल्यानंतर ही ग्रेव्ही थोडीशी घट्टसर वाटते, त्यामुळे यामध्ये आपण थोडंसं गरम केलेलं पाणी घालूयात। मेथी मटार मलाई ही आपल्याला जास्तही घट्ट नको, जास्तही पातळ नको, अगदी मीडियम कन्सिस्टन्सीवरती बनवायची आहे। पाणी घातल्यानंतर याला एकदा व्यवस्थित मिक्स करते। कन्सिस्टन्सी पाहत आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा। बऱ्याच वेळा रेस्टॉरंट स्टाईल मेथी मटार मलाईमध्ये दुधाचा वापर केला जातो, आवडत असल्यास तुम्ही दूध घालू शकता, पण ही भाजी मी पाण्यामध्ये बनवत आहे। मसाले शिजताना मी अगदी थोडंच मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आणखीन थोडंसं मीठ घालते। चवीनुसार तुम्ही मिठाचा वापर करू शकता। मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकी फ्रेश क्रीम घालायची आहे। या भाजीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजेच फ्रेश क्रीम। फ्रेश क्रीम आपल्याला बरोबर अर्धा कप घालायची, अजिबात कमी करायची नाही। एवढ्या फ्रेश क्रीममुळे ही भाजी अगदी क्रीमी बनून तयार होते। मेथी मटार मलाई ही आपण 4 लोकांसाठी बनवत आहोत। 1 कप मटार, चिरून घेतलेली 2 ते 2.5 कप इतकी मेथी, यासाठी अर्धा कप इतकी मलाई, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। मलाई घातल्यानंतर ही भाजी हळूवारपणे एकदा व्यवस्थित मिक्स करूयात। यामध्ये घातलेली मेथीची भाजी आपण अगदी थोडीशीच परतून घेतल्यामुळे थोडीशी कच्ची आहे, त्यामुळे याच्यावरती झाकण ठेवते आणि 2 मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घेते। मेथीची भाजी अगोदर शिजलेली असेल तर झाकण ठेवून नाही शिजवली तरी देखील चालू शकतं। ओपनलीच 2 मिनिटांसाठी देखील याला शिजवून घेऊ शकता। 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून ही मेथी मटार मलाई मी शिजवून घेतली। त्यानंतर झाकण काढलेलं आहे, तर बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल आपली मेथी मटार मलाईची भाजी बनवून तयार झालेली आहे। रंग बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट आलेला आहे, कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे। ही भाजी एकदा हलवून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते। त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी रेस्टॉरंट स्टाईल मेथी मटार मलाईची भाजी तयार आहे। घेतलेल्या प्रमाणामध्ये अगदी 3 ते 4 लोक आरामशीर जेवले जातात, इतकी मेथी मटार मलाईची भाजी बनवून तयार होते। ही भाजी तुम्ही रोटी, नान किंवा आपली रेग्युलर चपाती असते त्याच्यासोबत खाऊ शकता। जिरा राईस सोबत देखील ही मेथी मटार मलाईची भाजी चवीला भन्नाट लागते। तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेली ही भाजी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।